नमस्कार. जसा स्त्रियांचा आदर करावा तसा पुरुषांचाही आदर करावा असं मला वाटतं. जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो, खूप आनंद होतो त्या घरात. मग ते मूल हळूहळू वाढत जातं आणि त्याच घरात ज्यावेळेला त्याच्यासोबत त्याची बहीण असते, त्यावेळेला असं होत असतं की तिला खूप विविध प्रकारचे फ्रॉक्स, व्हरायटी मुलींचे ड्रेस मिळत असतात. ते घेतले जातात. तिला छान नटाथटाच्या वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या घेतल्या जातात. मुलांना मात्र फक्त एक शर्ट पॅन्ट किंवा थोडं विविधता कमी असते किंवा नटाथटाच्या अशा वस्तू काही नसतात. तर त्यावेळेला त्या मुलांना थोडं दुःख होत असतं आणि मग तो मुलगा आता थोडं शाळा कॉलेजमधून त्याचं करिअर काहीतरी त्याने ठरवलेलं असतं आणि त्याला ते करायचं असतं. पण त्यावेळेला होतं असं की घरातून म्हटलं जातं की अरे तू या साईडला जा, तू त्या साईडला जा. कोण म्हणतं डॉक्टर हो, कोण म्हणतं इंजिनियर हो. आणि कधी कधी एखाद्याला छान लिहिण्याची कला असते, त्याला लेखक व्हायचं असतं. काही काही लोकांना रंगमंच आवडत असतो, त्यांना आपलं करिअर एखादा तरुण कलाकार व्हायचं असतं. पण त्यावेळेला त्याचं मनाचं खच्चीकरण केलं जातं की तुला काय एवढं शिकून तुला हे व्हायचंय का, तुला हे धंदे करायचेत का, आम्ही एवढा पैसा शिक्षणाचा ट्युशनचा तुला ओतला, तू ह्याच्यासाठी का. आणि त्याचे विचार किंवा त्याचे स्वप्न असतात. मग तेच पुस्तक तो बंद करून ठेवतो आणि आपले पालका, आई वडील किंवा मग कधी मोठा भाऊ मोठी बहीण असते त्यांचं सजेशन ऐकत बसतो. कधी कधी मित्रपरिवार असतात, त्यांचं सजेशन येतं. मग तो सल्ला घेऊन त्या मुलाला ते जे त्याला करायचं नाही ते करावं लागतं. तर अशा प्रकारे पुरुषांचा पण अनादर होत असतो. पुढे त्याचा विवाह होतो. तर विवाह व्हायच्या वेळेला कधी कधी सुरुवातीला एखादी तरुणी त्याला आवडत असते. मग काही काही घरातून विरोध होतो की अरे ती काय तुझ्या लायकीची आहे का, ती काय अशी आहे का, ती तशी आहे का, आणि ती काय आपल्या जातीतली आहे का, आमचं नाक खांडायचं आहे का, काही नाही. मग कधी कधी तो सक्सेस होतो मुलगा की मला हिच्याशीच विवाह करायचा आहे. मग तो विवाह होतो. किंवा मग कधी कधी त्याला त्याच्या मनाविरुद्ध दुसऱ्या ठिकाणी विवाह करून देतात. शेवटी काय, कुठेही विवाह केला तरी घर संसारातली परिस्थिती त्या पुरुषाची तीच असते, काही फरक पडत नसतो. आवडत्या मनाची जी स्त्री तरुणी त्याने केलेली असते तिच्याबरोबर पण तो संसारात सुखी राहू शकत नसतो. कारण का, तर घरामध्ये आई वडील असतात, ते वेळोवेळी त्याच्या पत्नीला सूचना करतात, त्याला सूचना करतात, असं कर तसं कर. आणि आई वडिलांचा अनादर होऊ नये म्हणून तो पत्नीला पण सांगतो की नाही नाही, आईचं बाबांचं ऐकायचं. मग ती प्रेमाने केलेली पत्नी असो किंवा मग ठरवून रीतसर विवाह करून आलेली पत्नी, म्हणजे एक तर लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज असं कुठलीही प्रकारातून आलेली पत्नी असते, त्यांच्यासाठी ते संसारामध्ये कुठल्याही प्रकारे सुखी राहू शकत नसतात. खरं आई वडील यांच्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या इच्छा यांच्यावर लादतात. आई वडिलांना वाटतं की
आम्हाला अनुभव आहे आणि योग्य असा अनुभव असतो. पण कधीकधी यांच्याही तरुण पिढीच्या इच्छा किंवा तरुण पिढीचं जे विचार असतात ते योग्य असतात. पण या वाद नको म्हणून मग अशा वेळेला पण त्या पुरुषाचा अनादर होतो. आता ज्या वेळेला एखादी सून घरात आलेली असते त्यावेळेला तो तिथे जे मुलाचे वडील असतात किंवा सासरे असतात ते खरोखर कधी कधी ॲप्रिशिएट करतात की सून छान आहे आमची, छान आमचं, आम्हाला व्यवस्थित आमचं आईवडिलांसारखं बघते, आम्हाला छान आहे. पण त्यावेळेला ते सासूला खटकतं. सुनेचं कौतुक काही काही स्त्रियांना किंवा काही काही सासूंना ते पाहवत नाही आणि तिथं मग छोट्या मोठ्या वाद तंटा सुरू होतात. का तर काही काही स्त्रिया असतात त्या खरोखर सुनेचं कौतुक करत असतात किंवा सासऱ्यांना केलेलं कौतुक सहन होतं. पण काही काही स्त्रियांना आपल्या सुनेचं आपल्यासमोर कौतुक होते ते पाहवत नाही. मग त्या सुनेचा कुठून ना कुठून मानसिक छळ होतो. मग आज त्या सासऱ्यांनी किंवा त्या आज मुलाच्या वडिलांनी जे त्याच्या पत्नीचं कौतुक केलेलं असतं ते कौतुक का केलं म्हणून त्याची पत्नी त्यांचा अनादर करायला लागते. मग तो चार चौकटीच्या भिंतीत असतो. तो कुणाला माहिती पडत नाही की काय हो इतकं आयुष्य माझं गेलं, माझं कौतुक नाही केलं, काल ती आली तर तिचं कौतुक करताय तुम्ही, मी काय अमुक भाजी चांगली करत नव्हती किंवा काहीतरी उदाहरण देऊन तिचं ज्या गोष्टीवर कौतुक झालं आहे त्याच्यावर विरोध त्या त्या चौकटी खोलीमध्ये आपलं व्यक्त करतात. अशा प्रकारे त्या पुरुषाचा तिथं अनादर होतो. पुढे ही वाद होता होता मग आता त्या सुरुवातीला जी सून आलेली असते ती छान शाण्या बाळासारखं वागत असते, कारण तिला एक यशस्वी सून त्या घरची बनायचं असतं. पण नंतर कधी कधी ज्या कौटुंबिक छळ म्हणा किंवा कौटुंबिक मानसिक त्रास त्या सुनेला होतो. मग आता ती सुद्धा ओपन व्हायला लागते. मग ती पण आपल्या पतीला आपल्या बेडरूममध्ये त्या चार भिंतीमध्ये त्या आपल्या प्रायव्हेसी रूममध्ये सर्व सांगायला लागते. सासूबाईंनी असं केलं, सासूबाईंनी तसं केलं, नंदबाईंनी असं केलं, शेजारी असे बोलले, त्या काकू अशा बोलल्या. आणि मग तिचं ज्या मनातल्या दुःख झालेल्या भावना असतात त्या आपल्या पतीकडे व्यक्त करतात. मग ह्या सर्व गोष्टीचा त्या नवऱ्याच्या मनावर परिणाम होत जातो. कधीकधी एखादा पुरुष असतो तो खूप खंबीर असतो, त्याला माहिती असतं जनरली हे होतं आणि आपण या गोष्टी इग्नोर करायच्या, कारण आपले जन्मदाते आई वडील आहेत आणि योग्य अयोग्य हे काय आपल्याला निवडायचा अधिकार नाही. आपण दोन्ही बाजू ऐकायच्या आणि शांत समन्वय साधायचा, वाद होऊन द्यायचा नाही, तंटा होऊ द्यायचा नाही. पण काही काही पुरुष किंवा काही काही जी मुलं असतात त्यांचा त्या पत्नीकडून इतका अनादर व्हायला लागतो या सर्व भांडणात की मग त्याला आपोआपच आपली पत्नी योग्य आहे आणि आपली आई तिचा छळ करते, आपले वडील आपल्या पत्नीला त्रास देत आहेत, आपली बहीण त्रास देते, आपला भाऊ त्रास देतोय, असं कौटुंबिक त्रास आपल्या पत्नीला होतोय असं त्याला वाटायला लागतं. आणि मग तो सतत आपल्या पत्नीची साईड घेत असतो किंवा माझी पत्नी कशी योग्य आहे ते दाखवून देतो. आणि मग ज्या वेळेला किंवा ज्या दिवशी हे प्रथम घडतं घरात की माझी बायको बरोबर आहे, मग त्या दिवशी मोठा स्फोट होतो आईच्या भावनांचा.
कारण तिला सहन होत नाही की माझा मुलगा, मी दिलेला मुलगा जो आहे तो, मी सांगाल ती योग्य दिशा असं म्हणणारा आज बायकोच्या पदराखाली गुंडाळला गेलाय किंवा बायकोचं ऐकायला लागलाय. आणि या दुःखाचा भडीमार ती, किंवा जे दुःखाचा त्रागा असतो ती खूप वाईटरित्या व्यक्त करते. कारण तिला आपला मुलगा आपल्यापासून दूर गेला, त्याच्या पत्नीमध्ये विभागला गेलाय हे त्या दिवशी तिला जाणवतं. आणि मग त्या आईचा त्या जन्म दिलेल्या मुलाबद्दल ती अनादर व्यक्त करते. अशा प्रकारे जन्म दिलेली आईसुद्धा त्या मुलाचा त्या दिवशी तिरस्कार करते. एकीकडं म्हणत तर असते, माझं बाळ, माझा मुलगा शहाणा, तो असा नाही, पण ती सांगितलं ना म्हणून तो त्या दिवशी तसा बोलला. पण कुठेतरी त्या पुरुषाचा अनादर होतो. आता ही कौटुंबिक बाब झाली. जो मुलाचा विवाह झालाय तो त्याचं ऑफिस जीवन जगत असतो. त्या ऑफिसमध्ये जेव्हा तो जातो त्यावेळे घरातील कटकटी या त्याच्या डोक्यात भिनत असतात. पण मासिक पगार आपल्याला मिळवायचा आहे, मासिक उत्पन्न आपल्याला हवं आहे, कारण घर चालवायचं आहे, म्हणून तो ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये विचारत असतात, काय कसं चाललंय, फर्स्ट क्लास. पण ॲक्च्युली काही फर्स्ट क्लास नसतं. पण खोटी हसू त्याला चेहऱ्यावर आणावं लागतं. तिथं जे त्यांचे ऑफिस कलिग्स असतात त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. जर त्यांच्या सिनियरने काही त्यांना आज्ञा केल्या त्या पाळाव्या लागतात. कधीकधी त्या ऑफिसमधून पण त्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो की काय रे, ह्या वेळेमध्ये तुला हे काम झालं नाही, लक्ष कुठं आहे तुझं, आणि इतके दिवस तर तू लग्नाआधी छान काम करत होता, आता तुझं काय लक्षण ठीक नाही. मग तिथं पण त्या पुरुषाचा अनादर व्हायला लागतो. कारण त्याची मानसिक स्थिती त्यावेळेला खंबीर नसते, किंवा तो जरी तिथे प्रेझेंट असला तरी त्याच्या डोक्यामध्ये एक ना अनेक विचार चालू असतात कामाबद्दल, कौटुंबिक गोष्टींबद्दल. आणि मग तिथलं ऑफिसमधला त्याचा परफॉर्मन्स असतो तो कुठेतरी कमी पडतो आणि तिथे त्याचा अनादर होतो. मग ऑफिस झाल्यानंतर परत तो घरी जातो. घरी गेल्यानंतर इथं कधी जर एकत्र कुटुंब असेल तरी त्याचं स्वागत कुठल्या पद्धतीने होतं त्यावर असतं. कधीकधी फक्त पत्नीच घरात असेल तर तिला तिच्या काहीतरी विचारांनी किंवा तिला काहीतरी काम नसतं, मग ती कोणाशी तरी बोललेली असते, मग त्या बोलण्याचा विचार तिच्या मनावर असतं, म्हणून त्याचं व्यवस्थित स्वागत केलं जात नाही. आल्यावर काही काही स्त्रिया नवरा घरी आला की पहिल्यांदा एक ग्लास पाणी घेऊन येतात, मग छान मसाला चहा बनवतात किंवा कॉफी पाहिजे असेल तर कॉफी बनवतात, आपल्या पतीला देतात, छान गोड हसत स्वागत करतात. पण काही काही ठिकाणी असं होतं की मुळातच आई म्हणत असते माझा मुलगा, पत्नी म्हणत असते माझा नवरा, तर कुठेतरी ह्या दोघींच्या मध्ये युद्ध चालू असतं. मग तिला वाटतं ही पाणी देईल, मग ही म्हणते तिचं ऐकतो ना, मग देऊ दे तिला पाणी. असं करून ना आई मुलाला पाणी आणून देत, ना मुलगी म्हणजे सून त्या व्यक्तीला पाणी आणून देत नाही. त्याला तिथं पण तो अनादर होतो की अरे
मी घरी आले ऑफिसमधून कामावरनं. आज मला प्रवासात त्रास झाला आहे. प्रवास मी उभ्याने केला आहे किंवा एवढ्या गर्दीतून आलो आहे. आता मला या दोघी स्त्रिया असून एक ग्लास पाणी आणून देऊ शकत नाही. अशा प्रकारे तिथेही त्याचा अनादर होतो. आणि मग अशा या जीवनाच्या चक्रामध्ये जसं आपण म्हणतो की स्त्रियांचा आदर केला पाहिजे, तसा पुरुषांचा पण आदर केला पाहिजे. कारण काय, आज घरातूनच आदर नसेल तर बाहेरचे लोक पण आदर देत नाहीत. कारण घरातल्या कटकटींमुळे बाहेरच्या कामावर त्याचा परिणाम होतो. किंवा कधी कधी अशी परिस्थिती होते की ऑफिसमधलं काहीतरी टेन्शनचं काम असतं किंवा त्याला ऑफिसमधून मानसिक त्रास होतो आणि मग तो घरी येतो. तर कदाचित अशी पण एखादी पत्नी असते की तिने छान त्याचा आदरातिथ्य केलेलं असतं, स्वागत केलेलं असतं, हसून छान नटून सजून बसलेली असते. पण त्यावेळेला हा आल्या आल्या तिकडच्या गोष्टीचा राग, तावाताव आपल्या पत्नीवर काढायला लागतो. मग तिला असं वाटतं की अरे, आज मी एवढं नटून सजून यांच्यासाठी बसले, छान साडी घातली आहे किंवा छान ड्रेस घातला आहे आणि यांनी माझा इन्सल्ट केला माझ्या प्रेमाचा. पण तिला काय माहिती की त्याचा ऑफिसच्या कटकटीमुळे किंवा ऑफिसमध्ये त्याचा काहीतरी वाद झाला आहे, तिथे त्याचा अनादर झाला आहे आणि त्याचा जो त्रागा आहे तो किंवा त्याचा जो राग आहे तो घरात येऊन पत्नीवर व्यक्त करतो. मग अशा ऑफिसमधल्या कुठल्या भांडणतंटा किंवा जे काय त्यांचं कामावरचा भांडणातला दुष्परिणाम असतो तो कौटुंबिक जीवनावर पण आपल्याला उद्भवतो. तर अशा प्रकारे जसं स्त्रियांचा आदर केला पाहिजे तसा पुरुषांचा पण आदर करायला पाहिजे. कुटुंबातून, ऑफिसमधून प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. जर एखादा मुलगा विवाह होतो त्यावेळेला त्या आईने आपली त्या मुलावरची मोहमाया थोडी कमी केली पाहिजे आणि तिने कुठेतरी समजून घेतलं पाहिजे की हा जो मुलगा होता आपला तो आता तिचा पती झाला आहे आणि तिचा हक्क त्याच्यावर आहे. आणि थोड्या कटकटी कमी होतील. किंवा जर पत्नी असेल तर तिने समजून घेतलं पाहिजे की आज आपण नक्की त्याची पत्नी आहोत, अर्धांगिनी आहोत, पण जन्म दिलेली त्या आई आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला हा पती प्राप्त झाला आहे. तर ही सुखद भावना कुठेतरी मनात ठेवून जे काय सासूचं थोडंफार राग, प्रेम असेल अशा या दोन्ही गोष्टीला सामोरं जाऊन थोडं शांत बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऑफिसमध्ये पण खरं तर प्रत्येकाला यश मिळवायचं असतं, पुढे जायचं असतं, प्रगती करायची असते. पण तुमच्या ऑफिस वर्कचा लोड असेल तो त्या पुरुषावर एवढाही लादू नये किंवा एवढाही त्याला मानसिक त्रास देऊ नये की तो आपलं कुटुंबाचं जीवन तुमच्या कामावरच्या लोडमुळं किंवा इथल्या अपयशामुळे दुःखी कष्टी होऊन तो त्याच्या कुटुंबात दुःख देईल. तर अशा प्रकारे कुटुंबातून, ऑफिसमधून, समाजातून सर्व ठिकाणाहून पुरुषांचाही आदर केलाच पाहिजे. जसं स्त्रियांचा आदर पुरुषांनी केला पाहिजे तसंच पुरुषांचा आदर स्त्रियांनी केला पाहिजे आणि इतर त्यांच्या मित्र, कलिग्स, फ्रेंड, इतर पुरुषांनाही आदर केला पाहिजे. कारण पुरुषांचा आदर जर सर्वांनी केला
तर साहजिकच तो सुखी होईल आणि तो पुरुष सुखी झाला तर आपोआप कुटुंब आणि इतर जीवन हे सुखी होईल. थँक्यू.